आखाती युद्धामुळे पेट्रोल तेलांच्या किमती अधिक भडकण्याची भीती दर्शवली जाते। अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडाही भासतोय। अशात राज्यात काही ठिकाणी पेट्रोल मिळणार नाही अशा अफवा समाज माध्यमांद्वारे पसरवल्या जात आहेत। जळगाव जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा साठा असतानाही पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या। यामुळे शहरातल्या पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या। तिकडे नंदुरबारच्या शहादामध्ये स्वस्तिक पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या। पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेमुळे चंद्रपूर शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। भोंदू अशोक खरातने कवडीमोल चिंचोके लाखभर किमतीने भक्तांच्या माथी मारल्याचं उघड। खोटा नाग नाचवून महिलांची फसवणूक। मुख्यमंत्र्यांच्या कानावर प्रकरण गेल्यावर आवळल्या खरातच्या मुसक्या। सलग तिसऱ्या दिवशी वासनांद अशोक खरातची एसआयटी कडनं चौकशी। कर्मचाऱ्यांचीही झाडाझडती तर खरातच्या फार्म हाऊस भोवती तपास यंत्रणांचा वेढा। सातारा जिल्हा परिषदेतील पराभव शिंदेंच्या शिवसेनेच्या जिव्हारी। भाजप सेनेचे मंत्री आमने सामने। तर सातारा पोलीस अधीक्षकांचे आदेश दिल्यासंदर्भात नीलम गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची विरोधकांची तयारी। कोरोना काळात आव्हानांचा एकजुटीने सामना केला तसा पुन्हा तयार राहिलं पाहिजे। युद्ध परिस्थितीनंतर पंतप्रधानांचं आवाहन। तर 26 आणि 28 मार्चला एलपीजी वाहतूक करणारी 2 जहाजं हॉर्मुझमधून भारतात दाखल होणार। इराणसोबत गेल्या 2 दिवसापासून चर्चा सुरू। ऊर्जा प्रकल्पावरचे हल्ले सध्या थांबवले। ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण इराणने दावा फेटाळला। इराणी हल्ल्यांच्या भीतीने ट्रम्पनी माघार घेतल्याचाही टोला। अमेरिका विरुद्ध इराण युद्धाच्या 24व्या दिवशी आशियातील शेअर बाजारांमध्ये मोठी पडझड। सोन्या चांदीच्या दरातही मोठी घसरण। गुंतवणूकदार धास्तावलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।